आज आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस शोकलिंगम साहेब यांच्याशी या ठिकाणी जे आहे ते SIR संदर्भामध्ये भेट घेतली आणि सगळ्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मतदान हा एक मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाला तो मिळाला पाहिजे, त्याचं संरक्षण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आणि आज आम्ही त्यांना काही त्या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की या 3 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक होणार नाही आहे. विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीला अजून 3 वर्ष काळ आहे. त्यामुळे आम्ही जे त्यांचं निवडणुकीचं पत्रक दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम सांगितलेला आहे. मला वाटतं 15 तारखेच्या 16 तारखेपासून ते जे मॅपिंग चाललेलं आहे ते मॅपिंग बंद होत आहे. आम्ही त्यांना सर्वप्रथम असे सांगणं केलं की आतापर्यंत जवळपास काही एरियामध्ये 60% झाली आहे, काही ठिकाणी 56% झाली आहे. त्यामुळे ते मॅपिंग जे आहे त्याच्यासाठी दिवस वाढवावेत आणि जेणेकरून प्रत्येक घराला जे आहे ते आपल्याला यामध्ये मॅप करता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते आपल्याला मॅप करता आलं पाहिजे, ही सर्वप्रथम आम्ही त्यांना विनंती केली. त्यामुळे ते टाईम जे आहे ते वाढवला गेला पाहिजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, ते त्यांना आम्ही सांगितलं. दुसरं आमचं म्हणणं असं आहे की हे जे तुम्ही टाईम शेड्यूल दिलेलं आहे जे 30 जूनपासून सुरू होतं आहे घरोघरी जाण्याचं, त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्याच वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळा आहे आणि पावसाळ्याचबरोबर त्यावेळी जसं आपल्याला माहिती आहे की आषाढीच्या सुद्धा त्या ठिकाणी मोठी जी आहे ती आपली वारीची यात्रा असते. त्यामुळे आम्ही त्यांना अशी विनंती केली की त्या काळामध्ये जे आहे ते तुम्ही जे टाईमबद्दल दिलेला कार्यक्रम आहे ते तुम्ही वाढवून देण्यात यावा. त्या काळामध्ये काही समस्या झाली तर तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्ही ते पूर्ण करू शकत नाही, त्या संदर्भामध्ये वेळ वाढावा ह्याशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमच्या निवेदनामध्ये मी माझं पहिलं बोलून घेते ना, आमच्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की हा डेटा जो डिलीट समजा कोणाचं नाव झालं तर त्या व्यक्तीला त्याचं प्रेझेंटेशन पण करता आलं पाहिजे. काही निवडणुकांना की तुम्ही घाईघाईने सगळं कशाला रेटून घेण्याचं काम करताय. त्यामुळे त्याला कमीत कमी 15 दिवसाच्या आतमध्ये त्याचं म्हणणं मांडण्याचं त्या ठिकाणी संधी मिळावी. आम्ही अजून सांगितलेलं आहे त्यांना की जो 7 नंबरचा फॉर्म आहे त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगितलं पण की त्याचा दुरुपयोग केला जातो, लोकांची बल्कनी नावं डिलीट केली जातात. त्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं की त्या संदर्भामध्ये आम्ही योग्य ती काळजी घेऊ. अशा तऱ्हेने त्याच एरियामधल्या, कारण आम्ही बघतो की बाहेरच्या एरियामधला एखादा व्यक्ती येतो आणि ते फॉर्म देतो हजारो आणि नावं डिलीट करतो, ते होता कामा नये असं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त आम्ही त्यांना असं सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर लोक आज SRAच्या डेव्हलपमेंट आहेत किंवा इतर डेव्हलपमेंट आहेत, लोकांना त्या ठिकाणी त्यांचं घर असतं, तिथे त्यांचं मतदार असतं. आता तुम्ही असं सांगताय की तिथे नाही आहे तर तुम्ही डिलीट करा, पण त्यांना तिथेच घर मिळणार आहे. सध्या ते टेम्पररी जे आहे ते ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांना तिथेच त्या ठिकाणी घर दिलं गेलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी त्यांचं मतदान पण घेतलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांना डिलीट करू नये असं आम्ही सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त आम्ही असं सांगितलं की ज्यांना टोटली स्थलांतरित अगोदर गेलेली आहेत त्यांचं त्याच ठिकाणी जे नाव आहे ते त्यांना परमनंट असतील तर त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे, या व्यतिरिक्त जे आम्ही सगळ्यांना महत्त्वाचं मानलं की तुमची BLOची संख्या कमी आहे, ती BLOची संख्या जी आहे ती वाढली गेली पाहिजे, ही आम्ही त्या ठिकाणी म्हणणं मांडलं आणि आमच्या आमदारांनी पण त्यांची म्हणणं मांडलेली आहेत, त्यांची म्हणणं सांगतील. आणि या व्यतिरिक्त छोट्या मायनर मिस्टेक्स असतील किंवा काय असतील त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांची नावं डिलीट न होता त्या कशा दुरुस्त करण्यासंदर्भामध्ये असलम शेखजींनी सांगितलेलं आहे. अमीन पटेलजींनी पण आमच्या काही सूचना केलेल्या आहेत. आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की हे होत असताना BLA 1 आणि BLA 2चं काम होत असताना पूर्णपणे प्रत्येक घराला न्याय दिला गेला पाहिजे आणि या माध्यमातून कार्यक्रम पत्रिकेमध्ये ज्या वेळेला आम्हाला काही वाटतं की बाबा आम्हाला याच्यामध्ये बदलाव केले गेले पाहिजेत किंवा त्या संदर्भामधलं आमचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या मतदार याद्याची लेटेस्ट यादी ही सर्व पक्षांकडे असली पाहिजे. कारण मागच्या काळातला आमचा अनुभव असा आहे की महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला काही पक्षांकडेच ही यादी गेली, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मतदार याद्यामध्ये नाव जॉईन केली जातात. त्यामुळे ती यादी ही प्रत्येक पक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं पाहिजे. पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जे आहे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे. कारण आम्ही बघतो की कलेक्टरांच्या माध्यमातून काही मिटिंग झाल्या नाहीत. ज्या तऱ्हेने कलेक्टर असेल किंवा प्रशासनाने याच्यामध्ये मिटिंग घ्यायला पाहिजे होत्या, लोकप्रतिनिधीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे होतं. दुर्दैवाने आमदार खासदार यांच्याशी या विषयावरती चर्चा होत नाही, जे प्रॅक्टिकल लेवलला काम करू शकतात. अशा तऱ्हेचे आम्ही विविध मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि आमचं म्हणणं हेच आहे की या माध्यमातून SIRच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. तो त्याच्यापासून हिरावता कामं घेता नाही. मॅपिंगच्या नावावर, फॉर्मच्या नावावर, बिल्डिंगच्या शिफ्टिंगच्या नावावर अशा तऱ्हेने लोक ह्या मतदानापासून वंचित राहू नये ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे.
नाही, आम्हाला आज खूप त्यांनी सविस्तर असं उत्तर दिलं. तुम्ही सुद्धा बघित असाल, जवळपास 2 तास त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि आमची अशी इच्छा होती की आम्ही त्यांना सांगितलं की जर समजा कोणी मॅपिंगमध्ये राहिलं तर पुढं काय होणार, त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याचा विचार करू आणि त्याला कसं घेता येईल यासाठी आम्ही सरकारशी बोलू. जसं आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ज्यावेळी पावसाळा होईल किंवा फ्लडिंग येईल किंवा त्यावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा वारी निघेल त्यावेळेला लोक तिथे नसतील, साधारणतः त्यांनी सांगितलं आम्ही ती सुद्धा केंद्र सरकारला सांगू आणि ते पण कसं एक्सटेंड करता येईल त्या संदर्भामध्ये करू. डिलीट नावं झाली त्यांच्या संदर्भामध्ये पुन्हा काही आम्हाला करता येईल का किंवा आमचं काय म्हणणं आहे. नमुना 6चा जो फॉर्म आहे त्या संदर्भात सांगितलं. 18 वर्षाच्या मुलांना सुद्धा आम्ही सांगितलं की 18 वर्षाच्या मुलांच्या संदर्भामध्ये काही राज्यांचा निर्णय हा 2008 पासून घेतलेला आहे, आपल्या राज्यांनी हा 2006 पासून घेतलेला आहे. असं का? मग त्यांनी आम्हाला सांगितलं की 18 वर्षाच्या मुलांचं वय जे आहे ते आपण ज्यावेळेस सुरू करणार आहोत त्याच्यापेक्षा त्या हिशोबाने आपण घेतलेलं आणि ते म्हणजे आपलं 2006 पासून येते त्या हिशोबाने त्यांनी ते घेतलेले आणि मला वाटतं 20 जून 2000 ह्याचीपासून ती कटआउट डेट ते घेणार आहेत आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही पुढे पण विचार करू की 1 वर्षाच्या आतमध्ये जी 18 वर्षाच्या मुलं येतील त्यांनी सुद्धा सांगितलं तर त्यांचे सुद्धा आम्ही फॉर्म भरून घेऊ. इतर राज्यामध्ये आक्षेप घेण्यात आला असं काही तुम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीचा आक्षेप वाटतोय का? नाही, आम्ही त्यांना म्हटलं की आमची जी इच्छा आहे आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही आलो कारण सगळेजण जमिनीवर काम करून आलेले आहे. प्रॅक्टिकल लेवलला आम्हाला प्रॉब्लेम दिसतात, BLO दिसत नाही आहेत. प्रॅक्टिकल लेवलला आम्हाला प्रॉब्लेम दिसतात की मॅपिंग अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि जर समजा हे 16 तारखेला बंद झालं तर मग पुढे काय होणार. त्यामुळे आम्हाला जे वाटते प्रश्न ते आम्ही या ठिकाणी मांडले आणि आम्ही चोक्कीलिंगमजींकडून अपेक्षा करतो कारण शेवटी आम्ही निवडणूक आयोग हे संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली यंत्रणा आहे, त्यांच्याकडून आमची ही अपेक्षा आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते आमचं म्हणणं ऐकावं आणि आम्ही ज्या सूचना केल्या आहेत आणि आम्ही पर्टिक्युलर सूचना केल्या आहेत की बाबा जो माणसाचं हेरिंग आहे डिलीटेड नावाचं ते 15 दिवसाच्या आतमध्ये करावं, हा डेटा कधीपर्यंत ठेवावा, हा कसा उपलब्ध करावा, त्यानुसार ते कारवाई करतील अशी मी अपेक्षा करते. दिल्लीत आज बैठक होते महत्त्वाची, मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा मग राहुल गांधी असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते. ही बैठक कशा संदर्भात आहे सांगितलं नाही, मला माहिती आहे ही बैठक आहे, मलाही सुद्धा त्या बैठकीसाठी बोलवलं होतं. मी परवानगी घेऊन या ठिकाणी आले पण आता त्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती कळेल कारण शेवटी पक्ष संघटनेची मीटिंग होती, संघटनेच्या प्रमुखांशी असल्यामुळे पक्ष संघटना कशी मजबूत केली या संदर्भामध्ये बैठक आहे. पण आपल्याला माहिती आहे की 16 तारखेच्या नंतर जे आहे ते मॅपिंग बंद होणार आणि SIR हा महत्त्वाचा विषय आहे आणि ज्याच्यापासून जसं मी सांगितलं आम्ही परमिशन घेऊन सांगितलं की 40-50% लोक जे आहेत अजून SIRच्या मॅपिंगमध्ये आलेले नाही आहेत. त्यामुळे आमची इच्छा होती की इथे भेटून आम्ही त्यांचं म्हणणं मांडावं आणि त्याप्रमाणे आम्हाला आश्वस्त केलेलं आहे चोक्कीलिंगम साहेबांनी की कुठलंही नाव कट होणार नाही आणि मी अपेक्षा करते जे त्यांनी शब्द दिला त्यानुसार ते येणाऱ्या काळात कारवाई करते. एक मिनिट तू बोले काय बोला ना. फेरीवाल्यांना आता QR कोड दिले जात आहेत आणि आता अंतिम मुदत पुढच्या आठवड्यापर्यंतची आहे. या पद्धतीने फेरीवाल्यांच्या QR कोड वाटपाचं राजकारण झालेलं बघायला मिळालं. बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली काही अधिकृत फेरीवाल्यांना डावललं जातं असं शिवसेना. नाही, मला म्हणणं आहे की हे बांगलादेशी रोग आपण ऐकतोय. अरे तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये तुमचं गृह मंत्रालय आहे, महापौरांचा काय संबंध, महापौर ते बोलायला लागलेत. मुंबईचे रस्ते, मुंबईचे गटारं साफ झालेले नाही आहेत आणि हे जे तुम्ही म्हणताय फेरीवाल्याचं हे धोरण कधी बनलेलं आहे, UPAच्या काळात ते धोरण बनलेलं आहे. दुर्दैवाने आज तुम्ही जर बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाल्यांना इतका त्रास आहे पोलिसांकडून, BMCकडून. आता मी तुम्हाला विचारते, हे सातत्याने कुठलाही विषय निघाला की ते बांगलादेशी आणि रोगाबद्दल बोलतात. माझा प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये चला, तुम्ही चुनाभट्टीला चला, कुठे पण चला, हे जे आहे ना हे आणि आम्ही ज्यावेळी डेटा मागतो की आम्हाला सांगा किती बांगलादेशी आहेत, किती रोहिंग आहेत, किती लोकांना तुम्ही पकडलं, किती लोकांना बाहेर पाठवलं, उत्तर काही येत नाही. हे अशा तऱ्हेने जे चाललेलं आहे ना की आज तुम्ही बघा मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा त्रास कोणाला होतोय. व्यापारी कोण आहेत, कोणी उत्तर भारतामधून आलेले आहे, महाराष्ट्राचे किती व्यापारी आहे सांगा. आपले छोटे छोटे कधी भाजीचं दुकान आहे, गजऱ्याचं दुकान आहे, चहाची टपरी आहे, काय तुम्ही अवस्था करून ठेवली. आज फळाचं दुकान आहे आणि तुम्ही आता QR कोडचं म्हणताय. हे दुरून काय म्हणतात त्याला, देर से सुजा हुआ शहाणपण म्हणते मी याला, खूप उशिराने सुचलेलं शहाणपण आहे. तुम्ही खरं तर UPAची पॉलिसी केली असती, सोनियाजींनी त्या ठिकाणी फोकससाठी मार्केट केलं गेलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते जागा मिळाली पाहिजे आणि त्यांचं त्या ठिकाणीच जे आहे ते काय म्हणतात त्याला स्थापन झालं पाहिजे, त्याचं राहण्याची व्यवस्था पण केलं पाहिजे. ते न करता तुम्ही काय केलं, फक्त मतं पाहिजे. हा कोणी दिले पैसे, मतं पाहिजे तर पैसे द्यायचे हा आणि त्यावेळेला पैसे द्यायचे आणि नंतर मग ते हॉकर्स ना तुम्ही जाऊन बघा त्यांची अवस्था काय, हाताच्या पोटावर ज्यांचं जीवन होतं त्यांचं तुम्ही आज अवस्था काय करून ठेवलेली आहे. बिचारे त्यांच्या कुटुंबामधल्या लोकांची अवस्था काय झालेली आहे हे विचार करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून आणि मला वाटतं महापौरांनी सुद्धा केला पाहिजे. हे राजकारण बंद करा,
लोकांसाठी काम करा. काय प्रत्येक गोष्ट आली की बांगलादेश आणि रहोगायचं बोलता? तुम्हाला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देता येत नाही, त्याच्याबद्दल उत्तर द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.